बघा, आज आम्ही चाललोय चौराई देवीच्या ट्रेकिंगसाठी. आज सकाळ सकाळी आम्ही आमचे मित्र वाघमारे आणि आम्ही नेहमीच जात असतो चौराई देवीच्या ट्रेकिंगसाठी निघालेलो आहे. बघा, हा मागा असा रस्ता आहे. तर पुढे तुम्हाला कमान आले की कमान दाखवतो, भेटू कमानी बस. आता आम्ही आलो चौराई देवीच्या या गेटपाशी. अशा पद्धतीने चौराई देवीची कमान आहे आणि हा वरती ट्रेकिंगचा रूट आहे. वाघमारे मी दोघं ट्रेकिंग ह्या चौराई देवीला 5 वाटा आहेत इथून. ही इकडली आली सोमटणे गावातून येणारी ही वाट. तळेगावमधून एक वाट येते. अजून तिकडून परंदवाडी साईडने एक वाट येते आणि मधून चौराई नगरमधून एक वाट येते आणि CRPF कॅम्पकडून पण एक वाट येते. अशा 5 वाटा आहेत एकूण चौराई देवीला. आम्ही जातोय की एमराईट हिलपासून जी वरती येणारी मुख्य कमान आहे, त्या मुख्य कमानीतून असा वरती आलेला रस्ता आहे. असंच आम्ही आता रोडनं वरती जाणार. भेटू आता आपण वरती गेल्यावर. तर आम्ही ही अशा पद्धतीनं चांगली मळलेली वाट आहे चौराई देवीची. पावसाळ्यात तर अतिशय सुंदर असा निसर्ग असतो. हिरवीगार वनराई आहे. खूपच छान असा हा ट्रॅक. लोक तळेगाव, सोमाटणे, पिंपरी चिंचवडच्या आजूबाजूच्या परिसरातील लोक ते नेहमी सकाळी मॉर्निंग वॉकला खूप गर्दी करतात. आणि अशा पद्धतीनं आमचे पत्की साहेब मित्र घडून येत आहेत. पत्की साहेब नेहमी ट्रेकिंग करतात या डोंगरावरती. असं थोडीशी टेकडी चढून आल्यावरती असं जंगलातून थोडंसं चढत यायचं. वरती आल्यानंतर तुम्हाला असा पठाराचा भाग लागेल. पहिला खडक. वाघमारे आहेत. पहिला ब्लॉग आहे, लास्ट आहेत. असं तो पुढचा तुम्हाला रोड दाखवतो. हा बघा, असा रोड आहे. छान मळलेला रोड आहे. आम्ही असा 2 किलोमीटरचा हा समोरून आलेला हा ट्रॅक आहे. मळलेला ट्रॅक आहे. खूप सुंदर असा ह्या माध्यमातून गेलो 2 किलोमीटरवरती चौराई देवीचं मंदिर आहे. चौराई देवी ही सोमाटणे गावची ग्रामदेवता आहे. तिचं मंदिर गावामध्ये पण आहे, परंतु हे पुरातन मंदिर पहिलं 2011 साली ते पत्र्याचं होतं. त्याच्यानंतर 2019 साली जीर्णोद्धार करून इथे एक मंदिर बांधले. ते मंदिर मी तुम्हाला वरती गेल्यानंतर दाखवतो. चला भेटू पुढच्या मंदिराच्या शेजारी. चौराई देवीचा हा शेवटचा असणारा हा एक चढ आहे, पॅच आहे. आणि ह्या चढातून आता आम्ही चढतोय. पाठीमाग आहेत ते वाघमारे. नेहमी माझ्यासोबत असतात ट्रेकिंगला, कायमस्वरूपी. कोणताही ट्रेक असू द्या, चौराई देवीला तर आम्ही रोजच असतो. पहिल्यांदा असं ह्या चढून आल्यानंतर खूप फास्ट चालल्यामुळं दम लागलेला आहे. असे पब्लिक येत असते. असं चढून वरती ह्या चढ असा समजा व्ह्यू आहे. ते अतिशय पावसाळ्यामुळं खूप ग्रीनरी झालेलं आहे.
खूप लोक येतात. शनिवार रविवार तर खूप गर्दी असते. आता आपण मंदिराच्या जवळ पोहोचेल 1-2 मिनटात. मला मी मंदिराचा व्ह्यू दाखवतो. बघा बरं थोडं दाखवतो. अशा पद्धतीने ही चौरादेवीची मळलेली वाट 2 मिनटामध्ये, आता 2 मिनटं नाही, एक अर्ध्या 1 मिनटामध्ये आता पार मंदिराच्या जवळ आलं. 2 ते 2.5 किलोमीटरचा ट्रेक केला, मंदिराच्या जवळ येते. ते आपण आता भेटू मंदिराच्या पहिल्या कमानीपाशी. ये ना, हे आमचे मित्र विराजदार आणि राजाभाऊ बडे, ते पण वॉकिंगला येत असतात. खूप लोक येतात सोमाटण्यातून, तळेगाव, आणि आमच्या सोसायटीतलेच मेंबर आहेत. वाघमारेन तर आम्ही नेहमीच असतो. आणि आता इथं समोर बघा पहिली कमान लागलेली आहे, ते आता मागं चाललेले आहेत. चला भेटू उद्या. बघा पहिली कमान लागलेली आहे इथं, दिसते. जरा पुढं गेल्यानंतर तुम्हाला दिसेल. बघा अशा पद्धतीनं पायऱ्या आहेत. या अख्ख्या रूटमध्ये फक्त इथंच ह्या 5 ते 10 पायऱ्या आहेत. त्याचा संपूर्ण रस्ता असा हा डोंगरातून येतो. ही कमान क्रॉस केल्या केल्या चौराई देवीचे दर्शन होतं. बघा समोर मंदिर आहे, बघा झूम करून दाखवतो तुम्हाला. असं झाडातून बैल मंदिराचे दर्शन होतं. वाघमारे साहेबांनी दर्शन घेतलेलं आहे. चला आता मी तुम्हाला मंदिर पण जवळून दाखवणार आहे. ही मुख्य कमान आलेली आहे. असा इथे एक मस्त तर पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे येणाऱ्या भाविक भक्तांसाठी. आणि इकडं असं बसण्यासाठी अशी 4 ते 5 सिमेंटचे बाकडे सुद्धा बनवलेले आहेत. इथे डस्टबिन आहे, येणाऱ्या भाविकांनी याच्यातच कचरा टाकायचा आहे. कुठेही डोंगरावरती येऊन कचरा करू नका, ही सर्वांना विनंती आहे. आणि चला आता आम्ही तुम्हाला मंदिर एक्सप्लोअर करून दाखवतो. असा वाकवे आहे मंदिराकडे जाणारा. असं चालत चालत आल्यानंतर असं एक सुंदर सुबक असं मंदिर आहे चौराई देवीचं. काका राम राम. असा मंदिरातून आजूबाजूचा परिसर दिसतो. एकदम सुंदर आणि निसर्गरम्य अशा ठिकाणी असणारे चौराई मातीचं मंदिर. त्या बाजूला असणारा हा चौराई मातीचा डोंगर. अशी सुंदर खोल दरी आहे इथे. त्या समोर सोमाटणे गाव दिसते. एक पलीकडे तो दिसतोय तो एक्सप्रेस हायवे. एक्सप्रेस हायवे असे असणारे डोंगररांग. समोर दिसतोय तो घोराडेश्वर आणि अमरजाईचा डोंगर. आणि हे काका रोज सकाळी पूजा करतात. काका तुमचं नाव काय? कुंभार काका. चौराई देवीची आरती हे आता चालू होत आहे. रोज सकाळी आरती होत असते. आता नाही लावत, मी सांगाल तेव्हा. मूर्ती
या सौराई माता की जय. ओम नमः शिवाय. देवो के देव महादेव. जय जय भवानी शंकर. जय जय भवानी शंकर. ओम काली. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये गौरिये गौरी नारायणे नमोस्तुते. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची पूर्वी प्रेम पाजयाची सर्वांगी सुंदर चेंदुराची तेजके मान तापराची. देव जय देव मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मान सावन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव भज गौरा तज गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा. हिरे जडित मुकुट शोभत भरा. कुंदन तेल पुरे चरणी आदर्या. जय देव देव जय मंगलमूर्ती. जय मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मान मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय लंबोदर पीतांबर फणिवर वंदना. सरसोंड वक्रती मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान कामना पूर्ती. जय देव तुझ विघ्न संसारी नाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी. वारी पडलो आता संकट निवारी. जय देवी जय देवी जय मर्दी हो मर्दी. सुरेश्वर वरद तारक संजीवनी. जय देव जय देव माता जय श्री नारी. नारी श्रमते परंतु भोगवे कारी. सारी विवाह करता पडलो परभारी. तू भक्ता लागे पावसुदाता लागे पावस गौराई. जय देवी ईश्वर वरद तारक संजीवनी. जय देव राजा देशापासून सोडे पासून सोडे चोरे पाशा. अंधे तुझ वाचो राजा नरहरि कल्याणा. जय देवी जय देवी जय आनंद माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव.
त्वमेव विद्याधीन त्वमेव सर्वं मायते कायेन वाचा मतेन्द्रियाणा विचाचमावा करोति यज्ञं सकलपरस्मै तेयारि समर्पया अचितं शिवं ब्रह्मनारायणं श्रीधरं भागवतं लतिकावल्लभं जानकीनायकं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे गौरी माता की जय. इथून मंदिराच्या ह्या पायऱ्या चढून आता मी मंदिरात गेलो होतो, तिथं आरती केली. आता वरती अजून एक चौराई देवीचा अजून एक वरती डोंगर आहे, तो पण तुम्हाला मी एक्सप्लोअर करून दाखवतो बघा. असं आता इथं बाहेर पडतोय, बाहेर वाघमारे माझी वाट बघतायत. मला वरती जायचा रस्ता मी आता थोड्याच वेळात दाखवणार आहे. वाघमारे बसला होता इथे, तो पण वरती गेला. आता तो माझी वाट बघित बसला नाही, थांबला नाही, तर वरती भेटेल तुम्हाला. अटक साहेब वाघमारे साहेब गप्पा मारतायत. हाय 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 हो हे पाठक साहेब यांना तर ओळखतातच. तो वाघमारे पहिला ब्लॉग आहे, बघू कसा होतोय. चला वरती जाऊन येतो आता डोंगरावर. नाही हे फटाफट जातील, यांना परत जायचं असतं. चला हे अशी पाण्याची टाकी आहे. उन्हाळ्यामध्ये जे चौराई देवीच्या वरती माथ्यावर 150 झाडांची लागवड केलेली, त्याला आम्ही इथून पाणी नेतो. हे अशा स्वरूपाच्या पांड्यातून पाणी नेतो. आरती करून आता मी तुम्हाला जो वरती जाणारा जो रोड आहे तो दाखवतोय बघा. इकडून 2-3 वाटा येतात. ही समोरून आल्या ही तळेगावातून खालून वरती येणाऱ्या लोकांसाठी वाट आहे. ते इकडून डायरेक्ट शॉर्टकट मारून वरती अशी चौराई देवीच्या मंदिराकडे न जाता इकडे जाऊ शकतात. हा समोरचा रस्ता हे बघा, सहा मागून आलेला रस्ता सरळ वरती. मी आता तुम्हाला डोंगरावरती मधून जाणारी एक वाट आहे, 3 वाट आहे तिथं जायला. कोणत्या त्या दाखवतो. हे बघा, ही पहिली इकडून मंदिराच्या पाठीमागून जी वर जाते ती, ही मधली एक अवघड पॅच डायरेक्ट कड्यातून वर जाते. नेहमी आम्ही त्यानंच जायचो, आज नाही जाणार आहे. आज आम्ही तुम्हाला एक सिंपल मॉडरेट लेवलची, बिगिनरसुद्धा करू शकतात ती वाट दाखवतो बघा. ओके, जंगलातून जाते, छान वाट आहे, मस्त. चौराई देवीचा ट्रेक आवर्जून करा मित्रांनो, खूप छान ट्रेक आहे. कुणीही करू शकतो, तुम्ही विथ फॅमिलीसोबतसुद्धा येऊ शकता. ह्या ट्रेकमध्ये एक वेगळीच मजा आहे. थोडं पठारातनं थोडं जंगलातनं वरती आल्यानंतर चौराई देवीचं मंदिर सुबक सुंदर. तेच मंदिरात दर्शन घेतल्यानंतर तुम्ही मंदिराच्या बाहेर जिथे मुख्य कामानाच्या कामानीतून उजव्या बाजूने वरती येणारा रोड आहे. असा हा रोड आहे. त्याला तुम्हाला मी आता वाट दाखवतो. वरती थोडा एक पॅच आहे, त्याच्यानंतर डायरेक्ट आपण पठारावर बघा. हे वाट अशी वाट आहे. सहा खडकाचा पॅच आहे इथं. त्याच्यानंतर थोडंसं चालल्यानंतर आपण खडकाचा पॅच क्रॉस केल्यानंतर आपण आता डायरेक्ट वरती भेटणार आहे. जो डोंगर आहे चौराई देवीचा तो. चला भेटू वरती. डोंगर चढून आल्यानंतर असं पठार लागतं बघा. अशा या पठाराची फ्लॅट वॉक आहे. असा फ्लॅट वॉकचा रस्ता आम्ही आता पुढे जात आहे. इथे या पठारावर आल्यानंतर CRPFचा डोंगर, लोहगड, विसापूर वातावरण जर क्लिअर असेल, तुंग तिकोना असे मावळातले सर्व किल्ले या डोंगरावरती आल्यानंतर दिसतात.
आज तर वातावरण काही क्लिअर नाही आहे. आज फक्त इथला CRPFचा डोंगरवाडीचा डोंगरच दिसतोय. बाकी सगळं धुक्यानं माखलेलं आहे. हे बघा तुम्हाला दाखवलं, हे सगळं धुक्यात हरवलेलं आहे. हे असं हा चौराई देवीचा वरचा जो माता आहे त्याच्यावरती हे बघा, इकडं आम्ही झाडं लावलेली आहेत. वडाची झाडं आहेत, हे वडाची झाडं, कडुलिंबाची झाडं. ते वरती येणारी लोक जे आहेत ती सर्व या झाडाला उन्हाळ्यामध्ये पाणी घालतात. तर पावसाळा असल्यामुळं काय नाही, तर ग्रीन ग्रीन आहे सगळं. हे बघा हे असे, हे वडाचं झाड, अशी मोठी झाडं झालेली आहेत. ही कडुलिंबाची झाडं, पावसामुळं त्याची पानं झालेलं आहे, पानं झालेला आहे सगळा. त्याला थोडा पाऊस उघडल्यानंतर व्यवस्थित त्याची हे करायचे, काय आपलं त्याची मशागत करून झाडं सगळी नीट करायची. 150 ते 200 झाडं लावलेली आहेत आता. गवतातून काय दिसत आहेत काय दिसत नाही, वरतीपर्यंत आहे. कडुलिंब, वड, पिंपळ, जांभूळ, आंबा अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलेली आहेत तिथं. हे बघा उंबराचं झाड, अशा पद्धतीनं झाडं आता एकदम सुंदर आलेले आहेत. हे पुढे इकडं आंब्याचं झाड आहे बघा, हे अशी भरपूर अशी पिंपळाचं आहे. समोर हे करंजाचं आहे. अशी विविध प्रकारची झाडांची थोडी बारीक आहेत, होतील मोठी कालांतरानं. परंतु असा हा ओसाड असणारा डोंगर, ही झाडं जेव्हा मोठी होतील तेव्हा खूप इथं प्राणी पक्षी येतील आणि ह्या निसर्गाचं संवर्धन केलं जाईल. हीच झाडं मागं ह्या लावण्यामागं उद्देश आहे. भरपूर लोक असतात, मी असतो, वाघमारे असतात, आमचे तळेगावचे बरेचसेच मित्र असतात. खूप लोकांनी ह्याच्यासाठी एक पट घेतलेला आहे. नवीन लावलेले ह्या बिया, हे फणसाचं झाड बघा, अंकुरलंय नुसतं जस्ट. आणि हा समोर दिसतोय तो CRPFचा डोंगर, तिकडे वाघमारे साहेब जाऊन बसलेले आहेत. हा समोर इकडून दिसतोय तो एक्सप्रेस हायवेचा व्ह्यू. हा इकडे दिसतोय तो जुन्या हायवेचा व्ह्यू. थांबा तुम्हाला मी झूम करून दाखवतो. हा दिसतोय जुना हायवे. या इकडला तळेगावचा व्ह्यू आहे हा. हे पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, जैन मंदिर, ते पुढं CRPF कॅम्प, CRPFचा डोंगर, त्याच्या पाठीमागं डोंगरवाडी. असं याच्या पाठीमागं असं तिकडे या धुक्यात हरवले ते लोहगड, तुंग, तिकोना, विसापूर आणि हा एक्सप्रेस हायवे. आम्ही आलेला आहे आणि आता वरतून खाली निघालेला आहे. खाली उतराय चालू आहे आता डोंगरावरून. असं हा रस्ता आहे, गेलेल्या रस्त्यानंच खाली उतरतोय. तर तुम्हाला मी मंदिरापाशी गेल्यानंतर ज्या रोडनं आलो त्याच रोडनं परत गेल्यामुळे हे फक्त आता रिटर्न जायचा रस्ता मंदिरापर्यंत दाखवणार आहे. समोरून मंदिर कसं दिसतंय ते पण दाखवून तिथं त्या पहिल्या कमानीच्या सुरुवातीला हा ब्लॉग मी एंड करणार आहे. तर अशाच पद्धतीने माझा हा ब्लॉग आहे. सर्वांनी चौराई देवीचा हा ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय. चौराई देवीच्या नावानं चांगलं चौराई देवीच्या त्या पाण्याच्या टाकीपासून आलेला खाली हा रस्ता उतरतोय. आणि रस्ता उतरल्यानंतर जो रस्ता मी मागाशी चढून गेलो होतो तोच आहे हा. त्यानंच आता उतरायचं आलं. इकडं चौराई देवीचं मंदिर या समोर खालून रस्ता आहे, त्याला असा येतो इकडून, असा तिकडे मंदिरात जातो. या मंदिरापर्यंतच रस्त्याचे जायचं दाखवणार आहे. रोड आली कमान, इकडे मंदिराकडे जाणारा रोड आणि हा असा खाली एमराडीकडे जाणारा हा रोड. आणि हा रोड इकडं तळेगावला जातो. वरून खाली आलं की डाव्या बाजूला गेलं की तळेगाव, समोर गेलं की इकडं सोमाटणे हा रस्ता जातो. उजव्या हाताला इकडं मंदिर आहे. असं इथं मंदिराच्या आजूबाजूला जास्वंदीची झाडं आहेत.
सुंदर अशी फुलं व्हाईट कलरची मोगऱ्यासारखी असणारी ही फुलं आहेत. बघा अशी फुलं खूप छान आहेत. अशी विविध प्रकारची फुलं आहेत चौराई देवीच्या डोंगरावर. समोरच्या बाजूने असं दिसतं चौराई देवीचं मंदिर. असे मस्त असणारे चौराई देवीचं मंदिर. वरती जो डोंगर दिसतो पाठीमागं माझ्या जे डोंगर दिसते त्या डोंगरावरती आम्ही गेलो होतो साईडने आणि आता खाली आलो. इथं समोर दिसते ते चौराई देवीचं मंदिर समोर आहे. समोर हा समोरून व्ह्यू आहे. आता आपण हा ब्लॉग कारण ज्या रोडनं आपण परत आलो त्याच रोडनं मी आता खाली चाललेलो आहे. चौराई देवीचा हा ब्लॉग सुंदर असं मंदिर आणि इथे मुख्य कमान आहे या बाजूला पुढे गेल्यानंतर. इथे कमानी कशी गेली मला ज्या रस्त्यानं परत आलो त्याच रस्त्यानं परत चालल्यामुळं हा ब्लॉग मी काही खालीपर्यंत दाखवणार नाही. रिपीट काय दाखवलं. चला भेटू. जय शिवराय, जय शंभूराजे, चौराई माते की जय.